माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी मला स्वतःला प्रचंड आदर आहे आणि मी हाऊसमध्ये पार्लमेंटमध्ये ही गोष्ट बोललेलो आहे की ज्या ट्रेड डीलला आपण 4-5 महिने नाही म्हणत होतो ती अचानक आपण ट्रेड डील हो म्हणालो. या एप्स्टीन फाईलशी याचा काही संबंध आहे का हा प्रश्न आहे, हा आरोप नाही. तुम्ही एक चांगला विषय निवडलाय किंवा काढला आता आणि मला दिलाय, तो म्हणजे US ट्रेड डील. यामध्ये शेतकऱ्यांचं हित जपलं पाहिजे. कारण आधी तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लोकसभेत कडाडून भाषणं केलेली आहेत. आत्ता तुमची भूमिका काय? भारत अमेरिका करारामध्ये शेतकऱ्यांचं हित जपलं जाईल की नाही? सो त्यातले काही मूळ प्रश्न, मूलभूत प्रश्नांपासून आपण सुरुवात केली गेली पाहिजे की आतापर्यंत जेवढे करार झालेत या सगळ्या करारांमध्ये कायम एक गोष्ट जपली गेली की शेतकऱ्यांचं हित जपलं गेलं पाहिजे. का तर आपला शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा मध्यम भूधारक शेतकरी आहे. शेती क्षेत्र हे आपलं असंघटित आहे. म्हणजे कधी दुष्काळ पडला, कधी पाऊस उशिरा झाला, कधी अवकाळी पाऊस झाला, तर आपल्या शेतकऱ्याला संरक्षण नाहीये. आजही तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या बघितली तर ही संख्या आणि केंद्र सरकारनं जो एक दावा केला होता किसानों की आय दुगनी होणं, यामध्ये कुठेही आपल्याला संबंध दिसत नाही. असं असताना ज्या ट्रेड डील होती तेव्हा पहिला प्रश्न सर हा होतो, ही ट्रेड डील घाईत करण्यात आली का? मग लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी जो एक प्रश्न विचारला होता की अशी कोणती परिस्थिती उद्भवली होती की ज्या ट्रेड डीलला आपण 4-5 महिने नाही म्हणत होतो ती अचानक आपण ट्रेड डील हो म्हणालो. मग जे प्रश्न निर्माण होतात की मग एप्स्टाईन फाईलचा जो काही विषय निघाला होता, या एप्स्टीन फाईलशी याचा काही संबंध आहे का हा प्रश्न आहे, हा आरोप नाही. कारण होतं कसं की ही ट्रेड डील होणार नाही होणार, होणार नाही होणार ही चर्चा असते. अचानक एक घटना घडते आणि मग घाईघाईनं ट्रेड डील होते आणि पुन्हा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी मला स्वतःला प्रचंड आदर आहे आणि मी हाऊसमध्ये पार्लमेंटमध्ये ही गोष्ट बोललेलो आहे की दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण असतील तर ते माननीय नरेंद्रजी मोदी आहेत. त्यांनी केवळ एका भाषणात सांगितलं आपण गॅसची सबसिडी सोडून दिली. कोविडच्या काळात त्यांनी सांगितलं मनोधैर्य उंचावण्यासाठी हेल्थ केअर वर्कर्सचं मनोधैर्य उंचावण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्यात. आपण टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या सर, आपण नाही प्रश्न विचारत बसलो प्रत्येक वेळी. मग असं असताना हेच पंतप्रधान देशाला विश्वासात घेऊन का सांगत नाहीयेत की कोणत्या परिस्थितीत ही ट्रेड डील केली गेली? दुसरा प्रश्न. मग तुम्ही म्हणता शेतकऱ्या आतापर्यंतच्या जेवढे द्विपक्षीय करार आहेत तिथे शेतकऱ्यांचं हित जपलं गेलं. आता बघा, आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त घेतलं जाणारं पीक आहे सोयाबीनचं. आज जवळपास 60-65% शेतकरी हा सोयाबीनचा, पुन्हा लहान शेतकरी, मध्यम शेतकरी. तुमच्याकडे तर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये कापूस इज अ व्हाईट गोल्ड. पण ही आता परिस्थिती. कापसाचं उत्पादन खर्च परवडत नाही आणि तोटा खूप जास्त होतो जर का पीक आलं नाही तर. 90% ऑफ द कापूस उत्पादक शेतकरी आता सोयाबीनकडे वळले शिफ्ट झाली. किंवा निम्मे-निम्मे तरी करतात. निम्मे-निम्मे झाले. आता यामध्ये पण पुन्हा अडचण ती झाली, की सोयाबीनचे दर सर गेल्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं असेल, तर किती रुपयाने सोयाबीन खाली आले ते बघा ना. हे काय येतंय? तर तुम्ही सोयाबीन आयातीला हो म्हणताय. तुम्ही सोया ऑइलला हो म्हणताय. अमेरिकेचा शेतकरी हा हजारो एकर शेतीचा मालक आहे. तो यांत्रिकीकरणानं शेती करतो. तो GM-1 वापरतो. म्हणजे आमच्याकडे BT-2 आहे ना अजून कॉटन. त्यांच्याकडे BT-5 सुरू आहे. आम्ही आणलंच नाही GM व्हरायटी. मग त्यांच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आणि आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि असं असताना तुमच्याकडून जाणाऱ्या मालावर 18% कर, त्यांच्याकडून येणाऱ्या मालावर 0% कर, तो बात बराबरी की नाही हुई सर? मग ही डील जगातला सर्वात मोठा कन्झ्युमर बेस असणाऱ्या देशानं का अशी अपमानास्पद डील मान्य करावी? हा त्याच्या पुढचा प्रश्न तयार होतो. त्यावरती तुम्हाला स्पष्टीकरण हवंय तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं. हो, कारण माननीय वाणिज्य मंत्र्यांना जेव्हा विचारलं, तेव्हा वाणिज्य मंत्र्यांनी चेंडू टोलवला परराष्ट्र मंत्र्यांकडे. परराष्ट्र मंत्र्यांना जेव्हा विचारलं, तेव्हा त्यांनी चेंडू टोलवला हा वाणिज्य मंत्र्यांकडे. हे चित्र देशासाठी भूषणावह नाहीये. 3 फार महत्त्वाचे सेक्टर आहेत सर. शेतीचं क्षेत्र आहे. मक्याचे किती भाव पडलेत बघा. याच सरकारनं सांगितलं होतं ना, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची लागवड करा म्हणून. आज मक्याचे ₹500-600 भाव पडलेत. त्या शेतकऱ्यांनी सांगायचं काय? म्हणजे पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर तक्रार कोणाकडे करायची? आज त्या मका उत्पादक शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे सर. तुम्ही सोयाबीनची परिस्थिती म्हणता, सोयाबीन असेल, मक्याच्या DDGSला पुन्हा इम्पोर्टला तुम्ही होकार दिलेला असं चित्र आहे. दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी आम्हाला अमेरिकेच्या जे काही त्यांचे अधिकारी असतील किंवा जे काही त्यांचे
सरकारातले लोक असतील, त्यांच्या ट्विटमधून समजतायत. आम्हाला विश्वासात घेऊन नाही सांगितलं मला जात एक आहे. प्रश्न